अक्षयच्या अपघाती मृत्यूमुळे पुलगाव शहर नगर हादरले. पुलगाव शहरातील हिंगणघाट फड निवासी ॲडव्होकेट अक्षय रंगारी वय 26 वर्ष या तरुण वकिलाचा धावत्या रेल्वे गाडीतून पडून सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर अपघाती मृत्यू झाला. हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी पुलगाव शहरात पसरली. त्यानंतर असा शोक, असा आक्रोश, अशा वेदना, असं दुःख काळी झेलवटून टाकणारे वातावरण शहराने कधीच अनुभवले नव्हते. कानावर विश्वास बसेना, पण ज्याने ऐकले तो भोवळ येऊन खाली बसला. आज सकाळी अक्षयचा मृतदेह शहरात आणला तेव्हा कुणालाच आपला हुंका अवस्था आला नाही. रडणाऱ्यांच्या आक्रोशाने जणू पुलगाव शहराचे आसमंत हादरून गेले होते. अक्षय रंगारीचे वडील त्याला लहानपणी सोडून गेले. आईने अक्षय आणि त्याचा लहान भाऊ अमित यांचं मोलमजुरी करून पालनपोषण केले. चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार दिले. आदर्श मुले घडवली. परिस्थितीवर मात करून नुकताच अक्षय वकील झाला होता. काल तो नागपूरवरून येत असताना सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर अक्षयचा पाय घसरून चालत्या गाडीतून पडला आणि काळाने आपला डाव साधला. अक्षय अत्यंत हळवा, हसमुख, मनमिळावू स्वभावाचा होता. चळवळीला समर्पित होता. त्याच्या मृत्यूमुळे आई, भाऊ, मित्र, मैत्रिणींनी शुद्ध हरवली. अनेक जण बेशुद्ध झाले. अनेकांनी बसल्याचं आणि उभं राहण्याचं त्राणसुद्धा गमावलं होतं. लोक हातात कांदे घेऊन शुद्ध हरवलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी धावपळत होते. शोकाकुलांना सावरत होते. अशा वेदनादायक वातावरणात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वर्धा नदीच्या पंचधारेवर डबडबलेल्या डोळ्यांनी अक्षयला शेवटचा निरोप दिला तेव्हा वातावरण अगदी भावविभोर झालेले होते. किरण उपाध्याय, IBA 7 न्यूज, वर्धा.